आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या आहेत पावसासंदर्भातल्या। सकाळपासून रिमझिम सुरू असलेल्या पावसानं चांगलाच जोर पकडलेला आहे। हवामान खात्यानं देखील ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक ही मंदावलेली पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। मुंबईनंतर आता पुन्हा एकदा ठाण्यात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण आहोत वंदना टॉकीजच्या इथे आणि हे सखल भाग आहे। इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण बघू शकता जे मार्गक्रमण करतात त्यांना देखील पाण्याचा सामना करावा लागतो। त्याचबरोबर महापालिकेचा एक गजब कारभार इथे पाहायला मिळतोय। इथे धोक्याची सूचना लिहिण्यात आलेली आहे, एक फलक लिहिण्यात आलेला आहे। अतिवृष्टीच्या काळात सदर पाणी तुंबण्याची शक्यता आहे, कृपया सदर ठिकाणी येण्याचे टाळावे किंवा नजीकच्या दोरखंडाचा वापर करून मार्गक्रमण करावे असं इथे लिहिण्यात आलेलं आहे। मात्र जर आपण बघितलं तर कुठेही दोरखंड लावलेला नाही, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः पाण्याचा सामना करत मार्गक्रमण करावी लागते। आपण बघू शकता की कशा पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि वंदना टॉकीजकडे पाणी साचलेलं आहे। अक्षरशः इथे जवळच बस स्टँड आहे, त्यामुळे बसना देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा सामना करून इथे यावं लागतंय। त्याचबरोबर जर आपण समोरचा बोर्ड बघितला तर आपण बोर्ड देखील बघू शकता, धोक्याची सूचना असा बोर्ड लावण्यात आलेला आहे। मात्र इथे कुठल्याही प्रकारचा दोरखंड नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना सामना करावा लागतोय। आपण जर बघताय तर इथे काही नागरिक देखील आहेत, आपण विचारूया त्यांना। दादा, इथे नेहमीच पाणी भरतं, काय सांगाल? हा, बहुतेक करून तर नेहमीच असतं जोरात पाऊस असला की। महापालिकेने इथे सूचना लिहिलेली आहे दोरखंड बांधलाय म्हणून, पण इथे कुठलाही दोरखंड दिसत नाहीये। कधीच दिसला नाही आजपर्यंत, कधीच नाही दिसला। तर आपण बघतोय की कधीच इथे दोरखंड दिसला नाही अशा प्रतिक्रिया देखील नागरिक देताना पाहायला मिळतात। भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, ठाणे।